नमस्कार. स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे जीरा राईस आणि दाल फ्राय. आता आपण आहे ना, इथे बासमती तांदूळ घेतलेत, ते अर्धा तास भिजत घातलेत. जिरं घेतलंय, मीठ घेतलंय, कोथिंबीर घेतले, पाणी घेतलंय. आता आपण अगोदर आहे ना जीरा राईस बनवून घेऊ, नंतर मी दाल फ्रायचं साहित्य दाखवते तुम्हाला काय काय घेतलं ते. अगोदर आपण जीरा राईस करून घेऊया. आता इथे मी टोपामध्ये तेल तापत ठेवला होता. आता आपण आहे ना जिरा टाकून घेऊया. इथे मी साध्या सोप्या पद्धतीने टोपामध्ये जिरा राईस बनवते ते दाखवते. इथे आपण हे छोटे चमचे 6 चमचे टाकले जिरा. मी जिरा चांगला हे करून द्यायचा. जिरा राईस म्हटलं तर थोडा जिरा जास्त वापरायचा. आता मी इथे तांदूळ टाकते. हे अर्धा तास बासमती तांदूळ भिजत घातलेला तो टाकून घेते. आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आता आपण चांगल्या तेलामध्ये भात परतून घेऊया. चांगला 1 मिनिट आपल्याला तेलामध्ये भात परतून घ्यायचा. इथे आपला 1 मिनिट भात परतून झालाय. तेलामध्ये चांगला भात परतून घ्यायचा. आणि जिरा राईस म्हटलं तर जिरा जास्त टाकायचा. आता आपण 3 वाटी तांदूळ घेतलेले, तर आपण 6 वाटी पाणी टाकायचा डबल. तर 6 वाटी पाणी टाकले. 3 वाटी तांदूळ घेतलेले, अर्धा तास भिजत घातलेले. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण बारीक गॅसवरती भात शिजून घेऊया. आता आपल्या इथे भात शिजत आलाय. आता आपण थोडंसं वरती तूप टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि 5 मिनिटं बारीक गॅसवरती पाणी सुकेपर्यंत भात शिजून घेऊया. हे बघा, आता मी गॅस बंद केलाय भाताचा. हे बघा आपला भात तयार झालाय. जिरा राईस आहे बघा किती मोकळा झालाय. हे बघा झटकेपट शिजून घ्या, नंतर जिऱ्याची फोडणी द्या. एवढं करण्यापेक्षा ना डायरेक्ट भात बनवायचा. हे बघा किती मोकळा होतो मस्तपैकी. आता आपण आहे ना डाळ फ्राय बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. आता आपण इथे डाळ फ्राय बनवूया. तर डाळ फ्रायसाठी इथे मी तुरीची डाळ घेतले शिजून. मी एकच डाळ वापरले तुरीची, त्यामुळे हळद टाकून शिजून घेतले. तुम्हाला पाहिजे तर चणा डाळ, मसूर डाळ टाकून, तिन्ही डाळ टाकून शिजवून घेऊ शकता. मी एकच डाळ वापरले. इथे पाणी घेतलंय. इथे मी फोडणीसाठी साहित्य घेतले. टोमॅटो घेतलाय, कस्तुरी मेथी घेतले, कढीपत्ता घेतलाय, हिरवी मिरची घेतले, लसूण घेतले बारीक कापून, कांदा घेतलाय 2 छोटे, सुक्या लाल मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले. इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतले, चवीनुसार मीठ घेतलंय, जिरा घेतलाय. इथे शंकेश्वरी लाल मसाला घेतलाय, हळदी पावडर घेतले, जिरा पावडर घेतले, गरम मसाला आणि बटर घेतलंय वरून टाकायला. इथे मी तेल घेतलंय, तेल तापत ठेवलंय आणि इकडे तूप घेतलंय. थोडंसं आपण तूप टाकूया. दोन 3 चमचे
तूप टाकले मी. आता आपलं तेल तापलंय. आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया. कढीपत्ता टाकूया. लाल सुक्या मिरच्या टाकूया. हिरवी मिरची टाकून घेऊ. तर लसूण टाकूया आपण. तुमच्याकडे अद्रक असेल तर अद्रक पण किसून टाकू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी अद्रक लसूणची पेस्ट घेतले. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा टोमॅटो टाकून घेऊ. गॅस मोठा करूया. आता 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकू. आता गॅस बारीक करून घेऊ. आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चांगलं शिजून घेऊ आपण. कांदा टोमॅटो शिजेपर्यंत आपण शिजून घेऊ. आता आपला कांदा टोमॅटो शिजलाय. आता आपण थोडीशी ह्याच्यात अगोदर कोथिंबीर टाकू. बाकीची कोथिंबीर नंतर टाकूया. वरून कस्तुरी मेथी टाकून घेऊया. आणि आपण हे मसाले घेतले ते टाकून घेऊया. ते जिरा पावडर आहे 1 चम्मच. शंकेश्वरी मिरची घेतले मोठा 1 चम्मच. हळदी पावडर घेतलाय. गरम मसाला घेतलाय. आता हे चांगले तेलामध्ये फ्राय करूया. आपण आहे ना थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे कसे मसाले जळत नाहीत. तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतून घेऊया. मसाले चांगले तेलात फ्राय करून घेऊ आपण. हे बघा आता आपला मसाला चांगला तेलामध्ये फ्राय झालाय तेल सुटेपर्यंत. आता आपण थोडासा मसाला काढून घेऊया. नंतर आपण वरून टाकूया. तडका बोलतात ना तसं देऊया वरून. आता आपण इथे डाळ टाकून घेऊया. डाळ फ्राय कशी थोडी घट्टच असते. चांगले मिक्स करून घेऊया. आता गॅस मोठा करूया. आपण त्याच भांड्यामध्ये डाळीच्या थोडं पाणी टाकून धुवून तो पाणी त्याच्यात आपण टाकून घेऊया डाळीमध्ये आमटीमध्ये. अजून आपण थोडंसं पाणी टाकूया म्हणजे शिजेल अशी डाळ.
मग परत शिजून ते घट्ट होईल. आता आपण हिला चांगले शिजून घेऊया. डाळीला चांगले उकळी आणून देऊया. आता इथे आपले डाळ फ्राय तयार झाले. हे बघा, आता ते अजून घट्ट होईल. आता आपण काय करूया, गॅस बंद करून घेऊया. आपण आता वरून कोथिंबीर टाकूया. एक टूप बटर टाकून घेऊ. आणि झाकण ठेवून 5 मिनिटं थोडा आपण बटर वितळेपर्यंत थांबूया. आता इथे आपला जिरा राईस पण तयार आहे आणि दाल फ्राय पण तयार झालाय. आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. इथे आपले डिश तयार झाली, जिरा राईस आणि डाळ फ्राय. हे बघा, इथे आपला एकदम भात पण एकदम कसा मोकळा झालाय आणि डाळ पण एकदम मस्त झाली तडकावाली. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल आणि हा भात कसा एकदम पटकन झटकन आणि पटकन होणार आहे की त्याच्यामध्ये आपण भात शिजवून घ्या, नंतर जिराची फोडणी द्या. मी डायरेक्ट बनवला, तुम्ही बघितलं टोपामध्ये. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा, खूप छान होते. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.